बरोबर आहे? किती खोडकर लेकरं असतात. एखाद्या गवडाने रांगोळी काढली तर त्याच्यावर लगवीनं दुसरी रांगोळी काढली. अष्टदळ काढिली अंगणी वरी मोती चक्रपाणी प्रमाण आहे त्याला लक्ष द्या माझ्याकडे. हा एक पोरग बापाला म्हणे बाबा मला बुलेट पाहिजे. म्हणजे बुलेट गाडी. बाबा मला बुलेट पाहिजे. म्हणजे बाप म्हणे देवान दोन पाय कशाला दिले. ते म्हणे एक किक माराय आणि एक गिअर टाकाय. आता काय बोलणार आहे तुम्ही? काहीच बोलू शकत नाही महाराज. खोडकरच असतात लेकर बघा. कन्हैयानं रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत. देवानं रांगताना चोऱ्या केल्या बरं. चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. प्रल्हाद महाराज आबा वाच्यार्थ लक्षार्थ जर कळणार नाही तर काल्याचं कीर्तन कळ. जरा 4G नाही 6G विनोद सांगतो जरा बघा. वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होतो. हा एक दवाखान्यात गेलं आणि डॉक्टर म्हणे तुम्हाला काय झालं असं कळणार नाही, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. काय म्हणे? तुमची सोनोग्राफी करावं लागेल. ते डॉक्टरला म्हणे डॉक्टर मी गरीब माणूस आहे बाबा तुम्ही चांदीग्राफीवर भागून घ्या. नाही कळलं तुम्हाला लक्षात येते का? वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. एक बाई सासू सुनबाईला म्हणे सुनबाई पातीलात दूध ठेवलंय मांजर येईल दूध पेईल लक्ष ठेव. मी खालच्या टकल्याच्या गल्लीत जाऊन येते. आणि ते तिनं सांगितलं निघून गेली. आणि ती तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसती कुत्रीकडे पाहते. अख्खं दूध पिलं कुत्रीनं आणि सासू म्हणे सुनबाई पातील्यातलं दूध काय झालं? पिलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजरी येईल दूध पेईल लक्ष ठेव. ती म्हणे आता तुम्ही मांजरीचंच म्हणल्या बरं कुत्रीचं कुठं म्हणल्या? आम्हाला मांजरीचं सांगितलं कुत्रीचं वेगळं सांगावं लागतं का? वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर गोंधळ होतो. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर चंद्रकांत दादांच्या तोंडावर फक्त शाई फेकल्या जाते. वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. आणि समाजाच्या तो लवकर लक्षात येत नाही. आणि मीडियावाली तर अजिबात येऊ देत नाही. लक्षात येते वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. देवानं चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली. महाराज म्हणतात हरीने पहिला पहिला नळदाचा नंदन पहिला पहिला नळदाचा नंदन तिने
वेदी देवानं मन चोरलं, चित्त चोरलं आहे का नाही. पण काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. आता असं असतंच नाही. आता मी केलेलं कीर्तन सर्वालाच आवडेल का? अजिबात नाही. आवडावं असा माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल, बरोबर आहे का नाही. काय म्हणतात त्या सानप महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही. नवरा बायकोची फाडकती व्हायली माया तारकीचं काय घेऊन बसला हा. कायला आवडेल कायला नाही आवडेल. महाराज एक वस्तू जगात सगळ्यांना आवडतच नसते. कोणती आणा, देवाची विरोधक आहे. आपण तर माणसं आहे. 6 शास्त्र देवाला मानणारे आणि 6 शास्त्र देवाच्या विरोधात बोलणारे. कळलं माझं बोलणं तुम्हाला. मग कायला आवडेल कायला नाही आवडत. महाराज पाहिलं सगळ्यालाच बरं वाटतं का? तुम्ही आवडीचे माणसं आहे म्हणून ठीक. काय ना तर तळपायाच्या मस्त कळलं. काय आमच्याकडे पाहिलं म्हणतात जय हरी जय हरी जय हरी. समजा प्रेमळे काय आमच्याकडे पाहिलं जय रे, समजा वैतागलेलं आहे आपल्यावर. हो सगळ्यालाच बरं वाटतं असं थोडंच आहे महाराज सांगा. मग काही गोळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे गोकुळी राहावे. तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जाऊ? तुम्ही मोठी माणसं आहे, तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही. मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोर. तुम्ही राज्याचे पोरग तुमचं, त्याला काय बोलावं. पण तुझ्या पोराला समजून सांग ना. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला बोला बोला. जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. यशोदा माता उलट त्याला माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. जर खोडकर असेल ना पुराव्यासहित त्याला हाताला धरा माझ्याकडे घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका. पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय, हिमालयात जाईल. लक्षात ठेवा. कळलं का माझं म्हणणं? असं जास्त का नाही. आरोप केले तर पुरावा पाहिजे ना. बघा पुरावा असेल तर पुरावा नाही कळलं का तुम्हाला. पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. कळलं माझं बोलणं. पुरावा पाहिजे ना. मग यशोदा माता म्हणे खोडकर आहे माझं पोरग घेऊन या त्याला. माझं पोरग खोडकर नाही. कसं आहे बाळच गुण गुणाचे ताणे बाळ दिसतंय गुजिरवाणे. काय सांगता गाराणी गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ. तुम्ही लटलट घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भोवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे वैलागडच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतंय गुजिरवाणे. काय सांगता गाराणी गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांग. आणि खोडकर असेल तर पुराव्या सहीच यायचं. कसं बी लेकरू असं त्याची तिला आवडतं. एका बाईनं मला चहा प्यायला. तिचं पोरग दारात बसले. दिवसा बॅटरीन पाहावं लागल एवढं गोर. नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं माशा लागायला. आणि तरी त्याची माय म्हणती महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला चहा होतो तसाच बसू दे त्याला. तिचं तिला आवडतं. यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. आणि खोडकर असेल तर पुराव्या सहित घेऊन या. यशोदा मातेनं पाहिलं पोराच्या खोड्या खऱ्या वाटल्या नाही. एक दिवस घरातच खोडी केली. तिकडे पा एकदा परसदाकड बुंदी लाया भात फिरवा पाणी. नंतर तुम्हालाच भेटणार आहे. काय ताण घेऊ नका. इकडे बघा लक्ष देऊ नका. एक दिवस घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर आहे का
आईच्या मांडीवर एवढीच खोडी सांगणार आहे आणि थांबणार आहे. आईच्या मांडीवर होते. आईला म्हणे मैया तू कोई बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे? पुन्हा ऐका, आईच्या मांडीवर देवाला काय म्हणले? तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध आवडतं का मी आवडतं? पूत म्हणजे बोला, पूत म्हणजे पोरग. तुला दूध आवडतं का मी आवडतो? यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है, मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे. अरे मला दूध नाही आवडत वेड्या, मला तू आवडतो. देवानं आईची परीक्षा घेतली. मांडीवर होते ना, पातेल्यात तापायला दूध ठेवलं होतं. देवानं दुधाला इशारा केला, या पातेल्याच्या बाहेर. बघू आईचं किती प्रेम. दूध उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं. उतू जाणं कळतं ना, दूध उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर म्हणायचं मोबाईल वाजायला व कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळेल, बाकीच्या नाही कळणार. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो. पळतच गेली आणि दुधाचं पातेलं खाली घेतलं. बरं बायाला दूध आवडतच ना. माझी तब्येत का झाली नाही आबा? आमच्या आजीने मला दूधच खावते. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही मिली आता. दूध आवडतं ना बायाला. एका बाईने मला चहा प्यायला नाही. चहा घेता का दूध? म्हणलं दूध घेतो. ते माझ्या समोर कप मांडला, ते पातेलं धरलं आणि अशी दूध ओतायची मला बोलायची. ती साई पुढे आली. मला वाटलं पडती 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 पडती. काय टोका आल्या बाई, साई तर आंबडलाच घेऊन घातली. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32 दात आहे तिच्याच घरचं दूध पेत जा, नाही तर दुधाचं कधी दही होतं दुसरी गडबड जाणार तेव्हा लक्ष देऊन ऐका. अशा पोड्या केल्या. आल्यावर म्हणलं, देवाने सांगितलं आई आताच तर म्हणली होती पोरग आवडतं आणि दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारे बुद्धी की खोपडी गरम होई जाए. आहे तर एवढंसा पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. अशा खोड्या कन्हैयाने केल्या. आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गाई चारायला रानात गेला. खेळ खेळतात. हा मामा होतो तो हुंबरिया बघतो बघते बघ पोरा त्रिगुण खेळ मांडलेला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना, अगोदर आपापल्या गायी वळून आणा. आता गायी कोणत्या, गोपाळ कोणते आणि काला कोणता ऐका. शरीर म्हणजेच गोकुळ. लक्षार्थ, शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिया झाल्या गाई. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे? मन. म्हणून राजा एक देहपुरी. मग देवा ही मन रूपी गाय तुम्ही वळा, बाकीच्या गाय आम्ही वळतो. तुका म्हणे तू राख मनेरी. ही मन रूपी गाय तुम्ही वळा. आणि भगवंताला बाकीच्यांच्या गायी वळायच्या असल्यावर भगवंत कधी गायीच्या मागं पळाले नाही. त्यांच्याजवळ सुंदर बासरी होती. ती बासरी काढली, ओटावर ठेवली आणि वाजवायला सुरुवात केली की सगळ्या गायी देवाच्या जवळ येऊन बसायच्या. म्हणतात ना, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान
पायल करी जाती है, हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्यांच्या गायी एकत्र आल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या। माझी आई तशी पाय नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली, अरे आमची शिदोरी आमची थोडी आहे, तूच दिलेली आहे ना, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे, बस देवा आता ही शिदोरी आहे अशी चांगली करून घे। भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या, एकत्र केल्या, खडकावर बसले, अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, भगवंत सर्वांच्या मध्ये, खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, पोटात लोणच्याच्या फोडी, आणि भगवंताचं वर्णन शुकाचार्य श्लोकामध्ये करतात। बिभ्रद वेणुम जठरपट यो शृंग वेद्रे कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदो हासैन्नम विसोई स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भूप बार केली। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वांनी जय जयकार केला। अमरावती काला पावय ती काल्याची आशे देवजळी झाली, माशे भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला तुम्हा आम्हाला मिळणार, हे आपलं परम भाग्य, भाग्य देन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजल पदे पुरुषो यदा वय ज्ञान हे दुग्ध मोहमदांधकार नाशम जय देवी गा थोडंसं पंडगा लक्षात घ्या। अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो, तो काल्याचा प्रसाद आपल्याला मिळणार। याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, काल्याचे आशे देव जळी झाले माशे। भगवंता बघा, देव माशे झाले पण भगवंतानं त्यांना काला मिळू दिला नाही, बस भगवंत